सन्माननीय पण विकास होत असताना आमचे सगळे जेवढे घरे जात असतील त्यांना सगळ्यांना मोबदला मिळाला पाहिजे। गेल्या 3 दिवसापासून या लोकांना बिना अन्न पाण्याचं उपोषण करताय, त्यामुळे आमची विनंती होईल तुम्ही वारंवार आमच्यासाठी उभा राहिल्या हर्षूसाठी यापुढे देखील तुम्ही उभा राहा अशी विनंती करतो आणि काशीदारांना विनंती करतो आपण 2 शब्द बोला। सर्वप्रथम मी भैयांचं स्वागत करतो हर्षूतर्फे। तसेच भैया मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिलं। मी 3 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे। गावकऱ्यांनी सांगितलं होतं की उपोषणासाठी बसावं, तर माझी मागणी ही आहे की मारुती मंदिर याला मारुती मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असो, या मस्जिद असो, याला पर्याय जागा द्यावे। त्यानंतर आमची गावकऱ्यांची जी जागा चालली आहे रोडमध्ये, आयुक्त साहेब म्हणतात की तुमचं अतिक्रम, मी सांगतो हे अतिक्रम नाही, आमचा PR कार्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा मूळ बदला मिळावा। आणि आयुक्त साहेब सांगतात की TDR द्यावे, पण TDR कोणासाठी पाहिजे? त्याचं 1 एकर चालला, 20 गुंठे चालले, 10 गुंठे चालले, त्यांच्यासाठी TDR ठीक आहे। आमचं 15 कोणाचं 100 स्क्वेअर फूट आहे, कोणाचा 150 स्क्वेअर फूट आहे भैया, तर त्याच्यामुळं आम्हाला तो TDR मान्य नाहीये, आम्हाला मूळ बदला पाहिजे। आम्हाला 3 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना कार्यालयावर बोलवलं होतं, त्यावेळेस आमच्याशी चर्चा केली, सांगितलं होतं की हर्सुलमध्ये येऊन तुमच्याशी चर्चा करू, तुमचं समाधान करू, मंदिराला जागा देऊ, त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू। आता 4 दिवस पूर्वी एक भोंगा गाडी आली आणि त्यांनी सांगितलं, ते अनाउन्सिंग केली की आम्ही गुरुवारी येणार आहोत। तर यांनी आम्हाला याच्या पहिले काही सूचना नाही दिली भैया, तर त्याच्यामुळे मग आम्हाला गावकऱ्यांनी निर्णय घेतला, सर्वांनी मीटिंग घेतली की काय करायचं म्हणून। तर मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही 5 जण इथं उपोषणाला बसलो। तर आमची एवढी जास्त मागणी आहे की आमची जी जागा चालली आहे त्याच्या बदल्यात आम्हाला मूळ बदला द्यावं, TDR ने द्यावं। आणि केदार मॅडम त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं, त्यांचे पण मी आभार मानतो। सर्वप्रथम मी विनोद भैयाचं या हर्सुलमध्ये स्वागत करतो। आणि भैया आता 4 दिवसापूर्वी त्यांनी एक पैठण गेटला काहीतरी एक मर्डर झाला वाटतं, त्याचा आधार घेऊन इकडे त्यांनी भोंगा फिरवला आणि ते भोंगा फिरवल्यामुळं इथले बहुतेक आता ते रतन मगरे इतका बिमार माणूस होता, तो कोमामध्ये चालले गेले। आणि आता मला सांगा इतके लोक भयभीत झाले आणि आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा मार्गच नव्हता, आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करणार होतो। त्यामुळे आम्ही 3 दिवस झाले ते उपोषणाला बसलेलो आहोत। आणि मला सांगा, एक IAS ऑफिसर G20च्या वेळेमध्ये आमच्या अर्ध्या गावाला मोबदला देतो आणि एक दुसरा IAS ऑफिसर म्हणतो काही अतिक्रमण आहे, ही कोणती गोष्ट आहे? ही एकदम दोन्ही एकाच स्वभावाचे लोक आहेत आणि दोघं जागा एक आहे, एक अतिक्रमण म्हणतो आणि एक पैसे देतो। आणि त्याच्यामुळं आम्ही इतके लोक भयभीत झालेलो आहोत। आणि तत्कालीन त्यावेळेस आताचे जे पालकमंत्री आहेत, तुमच्या माहितीसह सांगतो, सगळ्यात पहिले ज्यावेळेस महानगरपालिका लागली होती तर त्यावेळेस ते सर्वप्रथम नितीन गेले होते आणि त्यांच्या प्रचाराचा झेंडे गेले ह्या करत होते माझे। त्यांना माहित नाही का हे घर त्यांचं महानगरपालिकेचे पहिले ते म्हणून ग्रामपंचायत आमची त्यावेळेस होती आणि महानगरपालिकामध्ये ज्यावेळेस एक गाव गेलो त्यावेळेस पहिल्या निवडणुकीला पालकमंत्री स्वतः उभे होते आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की त्यांच्या सर्व जे प्रचाराचं साहित्य होतं माझ्या घरामध्ये होतं इथं। मग त्यावेळेस त्यांना माहित नाही की हे घर पहिल्यापासून आहे म्हणून, हे का आत्ता बांधलेले का आम्ही वडिलोपार्जित आमचे घर आहे। मग त्यासाठी आम्ही एकच विनंती करतो की साहेब आम्हाला बेघर करू नका, आम्हाला आमचा मोबदला द्या आणि आम्ही जर आम्हाला मोबदला मिळाला तर आम्ही आजूबाजूला कुठे प्लॉट घेऊन बांधू शकतो। आम्हाला हे TDR काही समजत नाही आणि ते देऊही नका आम्हाला। धन्यवाद। उपोषणाला बसलेले माझे जुने मित्र, या गावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विनोदभाई पटेल, शेळके मामा, गावकडे, काशीनाथ आणि जावेद सिद्दीकी, मी आपले सर्वांचे आभार मानतो। आभार याच्यासाठी मी मानतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे
उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे, दडपशाहीचं वातावरण सुरू आहे आणि मी काही आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावा अशा प्रकारे जे वर्तणूक करता असे संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय श्री श्रीकांतजी मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं. खरं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर, निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घर तोडले गेले, कोणाकोणाचे घर तोडले जाणार आहे, काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि याचा बाजार भाव काय, याचं मूल्यांकन काय, या प्रकारे यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल. परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही. आताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी, एक नागरिक त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचले. अनेक लोकांनी आपले प्राण यामध्ये गमावले. मला हे कळायलाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी, ही जिद्द ते कशासाठी करता. अशी जिद्द जर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल. आजच एक टीव्ही मध्ये मी बातमी बघितली, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय जे सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बाजूला आहे, तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाची इक्विपमेंट, तलवारी, भाले, सगळं साहित्य, तोफा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते गजलंय, ते कालबाह्य होईल, काही दिवसात ते स्क्रॅप मध्ये द्यावं लागेल, अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी की लोकांना किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक त्या ठिकाणी जातात. परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी, शहरामध्ये टीडीआर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, त्या टीडीआरचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या माझ्या सामान्यांचे घर तोडण्याचं पाप हे महानगरपालिका आयुक्त करतात. त्यांची दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. पैठणगेटला जी घटना घडली, एका भावाचा प्राण गेला, त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झाली. त्या अतिक्रमण कारवाईला कोणीच विरोध केला नाही. ज्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी 4 दिवसाचा स्टे देखील त्यांना मिळाला. यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका कागदपत्र नाही, म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही, ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे, रोड वाईडनिंगची. म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता याची रुंदी वाढली, याच्यात माझी चूक नाही. तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतलाय, तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलंय, तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलंय, तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली आणि एखाद्या घर 2 वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे. मागच्या काळामध्ये मागं पण सांगितलं तर आजही सांगतो, जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर लोकांनी घरं बांधल्या. तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडलं. मला असं वाटतं तो प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे. मी कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, साहेब आपण आदेश दिलाय, आपण सांगितलं मोबदला द्या, परंतु महानगरपालिका आयुक्त मोबदला देत नाही. आणि मला महानगरपालिका आयुक्तांना विचारायचं आहे, तुम्हाला लँड एक्विजिशनचा कायदा कळतो का? माझ्या माहितीप्रमाणे लँड एक्विजिशनच्या कायद्यामध्ये तुम्हाला एखादी जर जागा घ्यायची असेल तर त्या जागेच्या बाजार भावाप्रमाणे शहरामध्ये तुम्हाला दुप्पट रक्कम त्यांना दिली गेली पाहिजे. मग ती रक्कम नगद स्वरूपाची असेल किंवा ती RCC स्वरूपाची असेल. TDR हा घ्यायचा, FSI हा घ्यायचा का नाही घ्यायचा तो नागरिकांचा अधिकार आहे. मी परत एकदा सांगतो, आम्ही विकासाच्या देखील तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की एखाद्या अधिकाऱ्याची किती बाजू मांडायची ती आपण बाजू मांडा, परंतु त्या अधिकाऱ्याची बाजू मांडत असताना जे नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत आहे, जे नागरिक प्राण गमावत आहे, जे नागरिक उघड्यावर आले, यांची पण आपण बाजू मांडा. महानगरपालिका आयुक्तांना मी हर्सुल गावाच्या वतीने विनंती करतो, आपण राजीनामा द्यावा. हर्सुल गावातून आपण महानगरपालिका निवडणूक लढवावी. आपण नगरसेवक म्हणून आजीवन छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत राहावं. कारण तुम्हाला 4 वर्षापेक्षा अधिक काल झाला तुमच्या शहरातला काही जीव निघत नाही. आणि होय, मीच सांगितलं होतं काल देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो, साहेब यांची बदली करू नका जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळेल नाही. जोपर्यंत मला मोबदला मिळणार नाही, माझ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही, तोपर्यंत यांची बदली मी होऊन देणार नाही. तुम्ही जरी बदली केली तर मी न्यायालयात जाऊन यांच्या बदलीला स्थगिती आणेल. त्यामुळे मी त्यांच्या बदलीची मागणी करत नाही. तेवढं तर त्यांना राग आला, मेरे घर पे क्यों आए? अरे भाई, आप मेरे घर पे आ रहे हो, मेरे लोगों के घर पे आ रहे, तो आपके घर पे मैं नहीं आऊंगा क्या?
येत्या 4 दिवसाच्या आत, फक्त मी विनंती करतो, 4 दिवसाच्या आत जर तुम्ही यामध्ये कारवाई केली नाही, मोबदला देण्याची स्पष्टता दिली नाही, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोपऱ्यात आम्ही आंदोलन सुरू करू, प्रत्येक ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू. आणि मी नागरिकांना आवाहन करतो, आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो, जे जे पक्ष तुमच्या दारामध्ये आता येत आहे की आम्हाला उभं राहायचंय, जे जे उमेदवार तुमच्या दारामध्ये येत आहे महानगरपालिकेवर उभं राहायचं, त्यांना बिलकुल दारात उभं करू नका. त्यांना सांगा, जा महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेट आणि माझा मोबदला, माझ्या संभाजीनगरच्या रहिवाशांचा मोबदला हा कधी मिळणार याची स्पष्टता दे, तरच मी तुला निवडणुकीमध्ये सहकार्य करेल. अन्यथा मी, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझे ओळखीचे लोक तुम्हाला मतदान करणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगा. मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो, मला अजूनही कळलेलं नाही, अनेक शेकडो अधिकारी मी स्वर्गीय आर एन पाटील साहेब बाबांच्या हाताखाली काम करत होतो तेव्हापासून आजपर्यंत 2025 पर्यंत बघितले, परंतु असा अधिकारी मी बघितला नाही की ज्याला सामाजिक भान नाही, ज्याला मुख्यमंत्र्याचा आदेश कळत नाही, ज्यांना न्यायालयाचा आदेश कळत नाही, ज्यांना फक्त मी शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले, सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीची धूळपट्टी त्या ठिकाणी केली, अनेक संपत्त्या बीओटीच्या नावावर दिल्या, यांची एकही योजना सक्सेसफुल नाही. कालच मला मुंबईला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले, त्यांनी सांगितलं यांनी कचरापट्टीचं टेंडर मॅनेज करून काढलं, ते देखील एन्व्हायरमेंटने त्या ठिकाणी स्टे दिला. प्रत्येक गोष्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये. मी जी ईडीला तक्रार दिली त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे, हवाला देखील आपण या ठिकाणी तपासला पाहिजे. संभाजीनगरमधून बँगलोरला किंवा कर्नाटकला किती ठिकाणी, मुंबईला हवालाने या ठिकाणी गेले, आणि सरकारने आपल्याला शब्द दिला आणि मला विश्वास आहे सरकार तो शब्द पाळेल. परत एकदा आपण शासनाला फॉलोअप घेऊ, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे फॉलोअप घेऊ, सगळ्यांना न्याय मिळवून देऊ, एवढी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. एक सवाल ये है, मैंने आपका सवाल उनसे किया था माननीय कमिश्नर साहब से कि विनोद पाटिल बार बार नागरिकों के लिए आंदोलन कर रहे, तो उन्होंने स्पष्ट कहा कि आंदोलन से मुझे कोई फर्क नहीं पड़ता, मैं घर तोड़ने वाला मुबदले की रही बात, तो उसे कैसा देना है वो मैं देखूंगा, किसी के बोलने से मैं मुबदला नहीं दूंगा. बिल्कुल मत दीजिए, मेरे ख्याल से वो कोई अलग राज्य से आए होंगे, अलग राष्ट्र से आए होंगे, या उनको फिर यहाँ का लॉ नहीं पता होगा. अगर उन्होंने ऐसा बोला तो बहुत अच्छी बात है, आप वो बिल्कुल घर तोड़ सकते हैं, और उनमें हिम्मत होंगी तो तोड़ दें, और उनमें हिम्मत होंगी तो हाई कोर्ट में जाके बताएं कि आपने कोर्ट में कहा था कि हम आपको सभी को पूरी फॉर्मेलिटी करेंगे और हम बिना फॉर्मेलिटी लोगों के घर तोड़ रहे हैं. आपने एफिडेविट दिया है कोर्ट में की सर्व गोष्टींचं पालन करून नियमित प्रमाणे कारवाई करून आम्ही घर तोडू. ही नियमित कारवाई आहे का? एखादा जिद्दी मुलगा शाळेमध्ये जैसा असतो कि मुझे खिलौना चाहिए, वैसा खिलौना आप हमारा घर मांग रहे, जिद मत करो. मैं पीछे भी बोला था, आज भी बोला था, आपकी हमारी जाति दुश्मनी नहीं है, हम बहुत अच्छी तरह कोर्ट जानते हैं. फिर इस तरह से पीछे लगेंगे कि आपको, अभी मैं बोलना गलत होगा, मैं यहाँ पे आह्वान करता हूँ, आपको क्या बोलना है बोलिए, मीडिया के माध्यम से बोलिए, पर मैं आपको बोल रहा हूँ सिर्फ 2 सवाल कल आप आके जवाब दीजिए और आप आके तोड़िए, मैं खुद खड़े रह के आरसू तोड़ूंगा. आप मुख्यमंत्री के आदेश को मानते हैं या नहीं मानते, इसका खुलासा कीजिए. तो आपने हाईकोर्ट में कहा कि मैं पूरी प्रक्रिया फॉलो करूंगा, आप हाईकोर्ट को मानते या नहीं मानते, इसका खुलासा कीजिए. ये 2 बातों के ऊपर हमको तीसरी बात करनी नहीं है. मैं आंदोलन से और किसी से डरता नहीं. बिल्कुल हम डराने के लिए दाऊद इब्राहिम नहीं है, हम अरुण गौड़ी नहीं है, हम सामान्य नागरिक है, हम काय को डरेंगे? डरा तो वो रहे, उनके घर के बाहर आंदोलन हो रहा तो खत लिख रहे हैं, डर वो रहे, हमें डरा रहे हैं, वो है, वो खुद भी डर रहे हैं. उन्हें लग रहा है कोई कार्रवाई नहीं. अगर वो डर नहीं रहे तो क्यों नेताओं के पैर के दर्शन ले रहे हैं, और क्यों नेताओं को गुजारिश कर रहे हैं कि आप माननीय मुख्यमंत्री को बोलिए काम किया है, शहर की जनता खुश है, इसका खुलासा वो करे. आधे डजन से ज्यादा विधायकों ने मुझे बताया कि जी सरकार हमें बोलते हैं आप माननीय मुख्यमंत्री जी को बोलिए मेरा कितना अच्छा काम चल. ये काम है क्या? साल हो गया आप शहर तोड़े, ये काम है क्या? हजारों लोग गड्ढे में गिर रहे, ये काम है क्या? आज तक वो मलबा आपने उठा पाई, ये काम है क्या? आप शहर को पानी नहीं पिला पाए, ये काम है क्या? सारे मैदान आपने बेच दिए, ये काम है क्या? आप बिल्डरों के लिए काम कर रहे हैं, ये काम है? ये बिल्कुल काम नहीं है. छत्रपति संभाजीनगर की जनता ये सब जानती है, ये कायदे को मानती है. मैं फिर एक बार कहता हूं, आपकी हमारी दुश्मनी नहीं है, आप दायरे में काम करिए, हम आपका स्वागत करेंगे. आप मुबदला दीजिए, नागरिक सत्कार हम आपका करेंगे, और आप दादागिरी की भाषा करेंगे तो कायदे के दादा हम हैं, और हम दादागिरी में माहिर. 7000 घर तोड़ चुका हूं, पर एक भी लीगल नहीं था, उनका कहना है. देखिए वो क्या बोल रहे हैं उसका जवाब देने के लिए मैं यहाँ नहीं बैठा हूँ. मैं कायदे को मानता हूँ, और हाई कोर्ट में जो हुआ है उसके सारे ऑर्डर्स मेरे पास है. अभी उनको जाके पूछे पैठन के ऑर्डर क्या आएगा, स्टे मिला है,
उनको जाके पूछिए जालना रोड की ऑर्डर क्या है, स्टे मिला है। उनको जाकर पूछिए बाबा पंप की ऑर्डर क्या है, स्टे मिला है, स्टे। ये सब राज्य सरकार को बता क्या है, ये क्या हो रहा है यहाँ पर। सिर्फ केंद्र सरकार से बजट लाके टेंडर निकालना है, कॉन्ट्रैक्टरों के घर पे चक्कर मार रहे हैं। वो बोल रहे साहब आप हमको काम देने वाले तो क्या हो गया, इसके लिए उन पे प्रेशर है। डेवलपमेंट की बात करें, हम उनका स्वागत करेंगे। नीचे बैठो ना यार, बैठो नीचे। दूसरों को भी बैठो ना। विनोद भैया पाटील आणि आमच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक केदारे मॅडम यांच्या हस्ते झालेली आहे। मॅडमच्या आग्रह आणि भैयानेही आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला ऐकावं लागेल, त्यामुळे नाईलाज असं आमचं जोपर्यंत आम्हाला दिलं नसतं त्यांनी तोपर्यंत आम्ही सर्व व्यवस्था इथून बघू। क्या कहेंगे पटेल साहब, आज विनोद पाटिल साहब के हाथ से और प्रशासन के हाथ से आपने कुपोषण छोड़ा है, तो क्या डिमांड आपकी मंजूर हुई, क्या देखिए सबको पता है कि महापालिका के जो आयुक्त साहब है इन्होंने 13 जुलाई को हमको वादा किया था कि हम जो है जितने धार्मिक स्थल हैं यहाँ पे इसको हम जगह देंगे और गांव वालों को हम मुबदला देंगे, पैसा देंगे, पैसा देंगे, पैसा देंगे। इन्होंने आपके सामने खुद बोला था कि देते बोलते देते नहीं, खाली देते बोलते और देते तो नहीं। और 8 तारीख को यहाँ के ये अभी 18 तारीख को ऐलान कर दिया कि भाई आपका 2 दिन में खाली करो, कार्रवाई होने वाली है। तो नाइलाज में गांव में मीटिंग हुई और उपोषण करना पड़ा। भैया ने गांव के लिए, हरसुल गांव के लिए लड़े, आगे भी लड़ेंगे। इनका मैं पूरे गांव की ओर से विनोद भैया पाटिल का मैं शुक्रिया अदा करता हूं। हमारी आज भी मैडम हरसुल पुलिस स्टेशन के निरीक्षक केदारे मैडम, इन्होंने बहुत अच्छा भैया सपोर्ट किया। मैडम के एक आदेश पे हमने बोला कि मैडम आप हम उपोषण को बैठ रहे हैं। मैडम ने हमको रिक्वेस्ट की कि उपोषण को मत बैठिए, जो भी आपकी मांगे बोलिए, हम पुलिस आयुक्त साहब से बात करके चर्चा में आपकी कराएंगे, ऐसे मैडम बोले थे। लेकिन मैडम से मैं माफी मांग के सबके सामने कह रहा हूँ कि आपका जैसा वरिष्ठ अधिकारियों का प्रेशर रहता है, तो मैं भी इस गांव का समाज सेवक हूँ। सभी हमारा जो मित्र पक्ष है, गांव के प्रतिष्ठित नागरिक है, इन्होंने बोला कि अभी हमारा आयुक्त साहब पे भरोसा नहीं है, इसलिए हमको लोकशाही के मार्ग से काम करना है। तो हमने यहाँ आज तीसरा दिन है उपोषण किया और हमारी डिमांड है आज भी, पहली डिमांड ये है कि जो गांव के जो जितने भी घर जा रहे हैं इनको मुबदला मिलना चाहिए। अभी हमारे नरेंद्र अवतारे ने बताया है कि पहले जो आईएएस ऑफिसर थे इन्होंने पैसा दिया और ये भी आईएएस ऑफिसर है, ये लीगल कैसा बोलेंगे। तो इनको ऊपर जो हमारे भाजपा के जो मिनिस्टर है देवेंद्र फडणवीस साहब और अजित दादा पवार और शिंदे साहब, इनको ये बताना है कि भाई ये सब इलीगल है। तो मेरी भैया से रिक्वेस्ट है, एक बार इनका टाइम लेके आप बात कीजिए हरसुल के बारे में। संभाजी नगर में क्या चल रहा है ये भी बहुत गलत है, पर मैं इतना बड़ा कार्यकर्ता नहीं हूं ना, इतना बड़ा समाज सेवक हूं। भैया बड़े मेरे सामने, मैं इसलिए मैं संभाजी नगर की बात नहीं करूंगा।
हरसुल वासियों की जो बात है, ये मुबदला मिलना चाहिए। आज भी हमारे निरीक्षक केदारी मैडम बैठे, आज भी हमारा यही बोलना है, हम विकास के विरोध में नहीं है। पहला मुद्दा है कि मुबदला मिलना चाहिए। दूसरा मुद्दा है कि मंदिर जो है हनुमान मंदिर की पूरे गांव की आस्था जुड़ी है, इसको जगह मिलना चाहिए। कब्रिस्तान को जगह मिलना चाहिए। हमारी जो माता है अलियाबाई होड़कर, इनको जगह मिलना चाहिए। बुद्धवार को जगह मिलना चाहिए। और भैया मैं आपको फिर बोल रहा हूँ कि मेरे बाजू में पूरे मुस्लिम समाज के लोग यहाँ मौजूद है। संभाजीनगर के अंदर कोई भी मुस्लिम समाज ने, चाहे नेता हो, कार्यकर्ता हो, समाज सेवक हो, हमारे मौलाना यहाँ बैठे, कंप्रोमाइज की बात ही नहीं करते, करेंगे भी नहीं। आप सर्वे कर लो। लेकिन मैं भगवान की कृपा से, अल्लाह की कृपा से मुझे गांव वालों ने इस मस्जिद कमेटी का अध्यक्ष बनाया, कब्रिस्तान कमेटी का मैं पूरा देखता हूँ। तो मेरे जो पावर्स है मैं अच्छे काम के लिए यूज की कर रहा हूँ। सभी समाज की मीटिंग लिया, इनको तैयार किया, ये बोले हम बात करने को सरकार से तैयार है। जब इतना बड़ा हम आपको सहयोग कर रहे हैं, और फिर मेरा आयुक्त साहब को बोलना है कि धार्मिक स्थल हमारे पास 9 है, संभाजीनगर में कहीं भी नहीं है, ना पड़ेगा रोड पे है, ना चिकलडाना रोड पे है, ना मुकिंदवाड़ी रोड पे है, ना कंचनवाड़ी रोड पे है। हमारे पास धार्मिक स्थल है। इसको देखते हुए तुम गांव तोड़ देंगे और धार्मिक स्थल का मसला हल नहीं करेंगे तो रोड तुम्हारा बनेगा नहीं भैया। मेन मुद्दा ये है हमारा। अगर धार्मिक स्थल का मसला करते हैं और गांव का मसला करता, गांव का तो शुक्रिया करता हूँ। और गांव के मेरे जो नौजवान साथी है सभी समाज के, इनका भी यहाँ पे बार बार आए, यहाँ पे टाइम दिए, इनका भी मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ। और फिर से केदारा मैडम को बोलना चाहता हूँ कि मैडम ऐसा गांव आपने बहुत जगह ड्यूटी किया। जैसे सवेरे सर ने बोला कि आप एसीपी बनने वाले, हमारी सबकी दुआ रहेंगी कि आप बहुत जल्दी एसीपी बनेंगे, आप बहुत जगह जॉब करेंगे। ऐसा गाँव आपको कहीं नहीं मिलेगा। कौन कहता है भैया कि हनुमान मंदिर जी का मंदिर हम बाजू हटाते, कौन हिंदू बोलेगा? तो इसलिए मैं सबका शुक्रिया करता हूँ और मेरे 2 लफ्ज़ में खत्म करता हूँ।